माननीय सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरामध्ये मला असं वाटतं अनेक गोष्टी मान्य केलेल्या आहेत आणि हा नागपूर आणि महाराष्ट्राचा एक गंभीर असा विषय आहे ज्यामध्ये जवळपास महाराष्ट्र शासनाचे 3 ते 4 शासकीय विभागांचा समावेश होऊ शकतो। ही सडकी सुपारी विदेशातनं म्यानमार असेल, इंडोनेशिया असेल, मलेशिया, फिलिपिन्स या देशामधनं या आपल्या भागामध्ये या आपल्या भारतामध्ये येत असते आणि नागपूर जिल्ह्यामध्ये याचे मोठ्या प्रमाणामध्ये जाळे विणल्या गेलेले आहेत। ही सडकी सुपारी नागपूरला येत असताना ती बेंगलोरच्या मार्गे येते, संपूर्ण देशामध्ये जाते आणि नागपूरला त्या सुपारीवरती एक प्रक्रिया केली जाते। या सडक्या सुपारीला सल्फरनी धुतल्यानंतर तिला मार्केटमध्ये आणून त्याचा मोठ्या प्रमाणात गुटखा वगैरे बनवण्याचं काम, सल्फराइज केल्यानंतर त्याच्यावरती सर्व व्यवस्था करण्याचं काम तिथले ज्याला आपण बदमाश म्हणूया, गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या माध्यमातून हे काम होत असते। मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस विभागाने सुद्धा आतापर्यंत त्या ठिकाणी यांच्या गाड्या पकडल्या, यांचे अड्डे पकडलेले आहे, परंतु हे परमनंट कोणतेही काम बंद होताना कुठे दिसत नाही आहे। पोलीस विभाग कारवाई करते, थोड्या दिवसात सोडून देतात आणि मी तर तुम्हाला पुढे जाऊन सांगतो की हा जो व्यापार होत असतो याचे मोर्चे विदेशामध्ये बसले आहे। हे रॅकेट कॅनडामधनं, दुबईमधनं चालत असते आणि त्या करत असताना सर्व विभागाचे म्हणजे साहेब हाऊसला सुद्धा कदाचित माहीत नसेल, जे ट्रान्सपोर्ट करत असतात तर समोर वेगळा माल असतो, मागे वेगळा माल असतो आणि त्या ट्रकच्या मधामध्ये सुपारी असेल, सर्व अवैध धंदेवाल्या गोष्टी त्यामध्ये ट्रकच्या ठेवल्या जातात। त्यामुळे RTO सुद्धा त्या बिल बघितलं की त्याला सोडून देतात, कुठे बिलच नसते। या सडक्या सुपारीमध्ये तर बिल एका गाडीचे 2-2, 3-3 ठिकाणी बिल वापरल्या जातात। परंतु मला म्हणायचं असं आहे की अशा पद्धतीच्या अवैध व्यापारामध्ये आमचं FDA विभाग काय करते आहे? FDA विभाग पकडते आणि लगेच सोडून देते। 60 ट्रक सुपारी पकडली, 30 ट्रक दाखवतात, म्हणजे अर्धा माल कुठे जातो हे काही कळत नाही आहे। अधिकारी आमचे काय करतात हे आम्हाला कळत नाही। सरकार यामध्ये पोलीस विभाग, आता पोलीस विभागाचे मंत्री महोदय इथे बसलेले आहे, शहराचे FDAचे मंत्री महोदय इथे बसलेले आहे। याच्यामध्ये सर्वात मोठा नुकसान शासनाचं दुसरं जे होते आहे की GSTचं मोठ्या प्रमाणात लॉस होत आहे, कारण ते जो माल नेतात त्याच्यामध्ये अर्धा मालच दाखवतात किंवा वे बिल एका याच्यावरती 3-3, 4-4 गाड्या त्याच्यावरती चालतात। तर असं शासन काही करणार का की अन्न औषधी प्रशासन विभाग, पोलीस विभाग, GST विभाग अशी यांची एखादी हाय पॉवर कमिटी बनवून त्या ठिकाणी यांच्या चौकशी करण्याकरता कुठेतरी आपण पुढे कारवाई नेऊया, असं काही शासनाचं धोरण होईल का? आणि या अवैध सुपारीच्या माध्यमातून संपूर्ण जो कॅन्सरचा फैलाव आमच्या नागपूर जिल्ह्यात होतो आहे, विदर्भात होतो आहे, देशात होतो आहे, कारण त्याला सल्फरनीच धुतल्या जाते आणि गुटखासुद्धा अवैध रूपाने मोठ्या प्रमाणामध्ये चालतो, पण FDAची कुठेही कारवाई होताना दिसत नाही। आता आम्ही दिल्लीला खासदार होतो, 10 वर्षे खासदार असताना हे सर्व सूत्र तिथून हलवण्यावाले लोक आम्हाला काय सांगायचे, याच्यात आमच्यासोबत कोण विभागाचे लोक कसे सामील आहे, आता ते मी घेणार नाही नाव इथे, परंतु याच्यावरती आपण आळा घालणार का? अशी एक जी मी आता बोललो 3 किंवा 4 विभागाची समिती आपण बनवून त्या चौघांच्या हाती याची सूत्र देणार का? आणि मंत्री महोदयांनी एक सांगितलेलं आहे की कलम 122B4चा वापर यांनी हे करणार आहेत, पण आतापर्यंत किती लोकांवरती केला गेलेला आहे हे माननीय मंत्री महोदयांनी सांगावं।